नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे? त्यानंतर आर-टी ॲडमिशन म्हणजे काय? यासाठी पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणकोणती आवश्यकता आहे? कोणत्या वर्गासाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला आर-टी संदर्भातली सर्व अपडेट्स या चॅनलवरती वेळोवेळी मिळत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आर-टी ॲडमिशन म्हणजेच काय? राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत जे आहे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्यामध्ये 25% जागीव राखा असते आणि त्यामध्ये मोफत शिक्षण या ठिकाणी दिले जाते. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऑनलाईन अर्ज यासाठी राबवण्यात येत असतात. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचा लॉटरी पद्धतीने निवड केली जात असते आणि निवड झाल्यानंतर आपल्या बालकाला मोफत शिक्षण या ठिकाणी दिले जात असते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार ती पुढे आपण बघणारच आहोत. परंतु यासाठी ऑनलाईन फॉर्म जे आहेत ह्यावर्षी जे आहे कधीपासून चालू होणार आहेत, जसं की दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी डिसेंबर ते जानेवारीच्या स्टार्टिंगला जे आहे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी सुरुवात होत असते. परंतु यावर्षी डिसेंबर पूर्ण संपलेला आहे, आज जानेवारीची 11 तारीख आहे, तरीसुद्धा अजून आर-टी संदर्भातली कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे, ह्यावर्षीचं आर-टीचं जो प्रवेश प्रक्रियेचं विचार आहे, शासनाला हा विसर पडला आहे की काय, असा प्रश्न या ठिकाणी पालकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. परंतु आपण संपूर्ण डिटेल बघणार आहोत की कधीपासून जे आहे ऑनलाईन फॉर्म सुद्धा या ठिकाणी चालू होणार आहे. जसं की मी आताच म्हटल्याप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जे आहे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील आर-टीच्या 25% आरक्षित जागावर प्रवेश दिला जात असतो. म्हणजे जे गरीब विद्यार्थी आहे, आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थी आहे, यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25% जी जागा आहे तर ती आरक्षित असते. त्या ठिकाणी जे आहे या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ आर-टीचे सुमारे 90,000 ते 1,00,000 पर्यंत या ठिकाणी जागा ज्या आहे शाळेमध्ये उपलब्ध असते आणि त्या ठिकाणी जे आहे दरवर्षीप्रमाणे आर-टीचे प्रवेश त्या ठिकाणी दिले जात असते. आणि या ठिकाणी सांगण्यात येत आहे की जे शालेय शिक्षण विभाग आहे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आर-टीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, परंतु अद्यापही शासनाकडून अजून त्याला मान्यता देण्यात आलेली नाही आहे. म्हणून जे आहेत शाळा नोंदणी किंवा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रांची माहिती पालकांना देणे यासह एकूण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात विलंब होत आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे अजून लेट होत आहे. अजून जे आहे राज्य सरकारकडून कुठलाही प्रस्ताव जे दाखल केलेले शालेय शिक्षण विभागाने आर-टी संदर्भातला, तर त्याबद्दल जे आहे अजून सुद्धा काही निकाल या ठिकाणी जाहीर केलेला नाही आहे. म्हणून या गोष्टीला सगळ्यांना विलंब होत आहे. आता ह्यावर्षी तरी हे सगळे प्रश्न किंवा समस्या सुटणार आहे का, आणि सुटून सुद्धा यानंतर व्यवस्थित आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे का, असा प्रश्न या ठिकाणी पालकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. परंतु ह्या ठिकाणी जे आहे शरद गोसावी, संचालक प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र, यांनी सांगितलेलं आहे की आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार तात्काळ आर-टी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. म्हणजे सगळ्या समस्या ज्या आहेत सोडून लवकरच या ठिकाणी आर-टी प्रवेश प्रक्रिया जी आहे सुरू करण्यात येणार आहे, असं जे आहे शरद गोसावी संचालक जे आहे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्राचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि या संदर्भातले जे डॉक्युमेंट्स वगैरे असेल, म्हणजे कागदपत्र, त्यानंतर पात्रता, आपल्या पाल्याचे वय किती पाहिजे, कोणत्या वर्गाला या ठिकाणी प्रवेश तो घेऊ शकतो, याची माहिती जी आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देऊन टाकेल, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघू शकता. आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये लवकरच जे आहे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आता ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहे. म्हणून तुम्ही फक्त चॅनलशी कनेक्ट राहा. जशी अपडेट ऑफिशियल येईल तशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट, शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवू शकता. चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.